कोणाचं भांडण तुम्ही ऐकनाच्या बायाजिया ऐकनाच्या बायाजिया खालीवर ती गोदडी घेऊन खालीवरती गोदडी घेऊन अरे खालीवरती गोदडी घेऊन झोपली न रंबाबाया रंबाबाया हा झोपली न रंबाबाया रंबाबाया सासू म्हणे पोराची सासू म्हणे पोराची म्हणे पोराची तू का न्यारी घेऊन जायाची न्यारी घेऊन जाया हा न्यारी घेऊन जायाची न्यारी घेऊन जायाची कालच्या धरून अगं कालच्या धरून हा कालच्या धरून माझं डोकं उठलं बायाची डोकं उठलं बाया माझं डोकं उठलं बायाची डोकं उठलं बायाची म्हणून एका गावात कहाणी घडलेली सासूनाचं भांडण आणि ते चवटीवर आलं म्हणून गरम नको भांडण आलं आणि तो मुलगा आईला काय म्हणतोय आयो इकडे आयो काय तू आपल्या का होता माहिती तो माझ्या लक्षातच नाही म्हणलं कोणीतरी गुणगुण करताय बुवा बरं आहे का म्हणजे एवढं बारीक आवाज आहे ना तुला काय करते तू करते काय नाही काय करू काय काय साडी नाही काय नाही तू नेसली काय असलं नाही बाबा मी ना आता गरमाटाचे दिवस आहे बर दिवसा घेते खाऊन हा रात्री घालते खाऊन बर पडते उतरी चढण खरं काय मग साडी नेसावा आता पाय आता या बाया काय म्हणतील मला काय म्हणते बाळूची आईन बा काय नुसती गाऊन घालून येईल ती पाय आता हा अरे जमानात तसं निघाला बाळू आता काय आता जमाना तो मग पंजाबी गाऊन हा मग साडीनेच लोक नाव ठेवतील मला बाळूची आईन बा काय ड्रेसवर गावात हिंड ती पाय आता मला नवर नेसायची सवय हा आता टायमिंग मध्ये 6 वर नेसा लागेल ते तेवढी नेसून असे काय मग म्हणजे 6 वरी नसते 9 वरी नसते आता जसे दिवस आले तसे गप्पी आहे दातच काढून घेईन बाई नेस साडी नेस लवकर तू दे बाळ्या नेसून म्हणजे तुला साडी नेसता येत नाही नाही ना तू आतापर्यंत केलं काय मग नेमकं मी बाजाने गुंडळले तुला काय करत पंचायती करून तू पेपर घरी कशाला पेपर गुंडळी तुम्ही पेपर बरं आहे आयो आव रानात जायचं होतं हा तेव्हा म्हणलं आता रानात जाऊ म्हणलं तुला रानात जायचं हा ना आणि मग एक काम कर काय बैल सोड बर आणि गाडीला बैल झुक गाडीला बैल हा नाहीतर बैलाला गाडी झुक असं ना हा बर आणि रानात जाय असं का आणि ते आपलं खालतीलंय ना काय 1.5 एकर रान राहिलंय हा तू काय नुसतं चिरुट्या मारितो म्हणे आणि मग कसं काय करायचं काय नाही धर नांगर दाबून धर ना काय दगड ठोक देतो दगड नाही तू बरात जाय बाळ्या हो काय करतो आयो आव कितवा महिना आहे 12 वय तुला काय पंचायती करून करायचं म्हणे किती महिना आहे आयो आव रानात जायचंय रानात हा मी रानात जातो बर जेवढं काय वावर आहे ना आपलं हा आज अख्खं फिरून टाकितो पाय बर का हा मग आणि काही शिल्लक ठेवू नको आहे का नाही उद्या कारण की ते खालच्या तुकड्यात परत वरच्या तुकड्यात नांगरायचे आपल्याला असं ना पाऊस पडन पेरणी करायची बर आहे की नाही जाऊ का मग हा जाय मग आणि ते रानात जातो पण ती माई भाकर कोण घेऊन येईन
हा भाकर भाकर हा अय भाऊ गप ना भाकर घेऊन हा येईन ना तो म्हातार काय आता ते म्हातार माणूस रानामध्ये येणार पडणार ठोकर लागणार गाईन जीवन निघून लोक माग कुठं आई हा ते खरंय बुवा. म्हातारा नको पाठवू म्हातार माणूस आहे हा जाऊ दे मग एक काम करते काय करते तुझ्या बहिणीला पाठीते काय आता तरण बांधले क्रू रानामध्ये येणार आता पोरं चांगली का नको नको तिला नको पाठवू मग नको तिला खायला पाठीते आई तू हा नको माग लोक कुठं ते आई माग लोक कुतात या हा मग मी येते तू काय राहते घरी कामधंदा कोण करीन तू नसल्यावर हा हा तिला उमजत केवढं हा ते खरंय बुवा हा तिला करू धरू लागावं लागेल आहे का नाही बरोबर आहे की नाही तू नको येऊ रानामध्ये माग माग लोक कुत तिला आहे रे त्यामुळे लोक कुतात नाही तर काय असं आहे का हा मग एक काम करते काय करते तो बायकोला पाठवून देते काय म्हणली तो बायकोला पाठवून देते बायकोला पाठवती हा ना आणि तू घरी थांबशील का मी घरी जामत मग काम धंदा कोण आवरी असं ना हा ना बरोबर तिलाच पाठव मग असं कर हा तुला पाठवते ना हा चालन चालन तिलाच पाठव आता काय कुत्ताचे बंद झाले गे लोक नाही नाही कसं आहे आता वल्ली काठी चोपलं चुकून जाईल चांगल्या काट्या चुपितो गाड्यातून बरं काय हा तिलाच पाठव मग हा तिलाच पाटील जाऊ का मग जाय मग आयो औ तिलाच पाठव म्हणलं हा तिलाच पाठीते नाही औ तिलाच पाठव म्हणलं तू जातो का राहणार का इथंच यांना देतो जाऊ काय जाय जाय या आयो हो पाठव म्हणलं कोमात जातो काय ना आता या आयो हो अरे पार गेला ना तिकडे बरं का आई हो एखादी भाकर कमी असली तरी चालत पण तिला हा उपाशी मरशील पण है बरं का आई हो दळ कोण पाठवून दे कुडून पाटीम बरोबर जाऊ का मग दळ सिनेमा झोपले काय आयो चला बाया पोरग रानामध्ये गेलं आता आहे ना सुनबाईल सांगावं लागेल लेकराची भाकर घेऊन जायला तुम्हाला काय पैसे ती करायच्या आमच्या घराचा खेळ खंडोबा तुम्हीच केला अगं बाई रंबा ए रंबा ए येऊ शेतन दिवळे मला मांजर केलं का तो अगं रंबा काय म्हणता त्या आल्या का तुम्ही हा आले आत्याबाई हो. तुम्ही आल्या का बाई हा अजय अजय आत्या वाव. लय दुखत ना बाया माझं काय दुखत मी सांग सोडून ताप येतो अंगाला चिटकतच नाही का तापतो पोटातल्या पोटात जुलाब चालू आहे ना आत्या बाहेर कधी पडती आत्या वाव. काय खरं नाही बाया माझं काय झालं एक जीव जातो एक जीव येतो आई तुला जीव किती आहे अशी आत्या वाव. आता काय मरण म्हणून भरतो ना मी आत्या वाव. काय करू ना बाई आई खड्ड्यापड्यान खाली आत्या काय करू नाही ना बाई माझं बाया म्हणते जगन म्हणून भरतं नाही म्हणते मरण म्हणून भरतं आत्या वाव. काय खरं नाही बाया आता माझा काय जगन म्हणून भरोसा ना अशी काय करते रंबा खरं म्हणतो बाया अगं माझ परत भाकर घेऊन जाय वय अजिबात नाही जमायचं बाय माझ्या मला साप जमायचं नाही आता काय साप नाही जमायचं नाही बाय मला नाही जमायचं मी नाही अगं एक काम कर लेकरू रानात गेले भाकर घेऊन जाय वय आद्या काय सांगू आता माझ्या जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही तुमच्या लेकाची भाकर तुमच्या लेकाची भाकर घेऊन हा तुमच्या लेकाची भाकर घेऊन जाणार त्या बाया जाणार त्या बाया तुम्ही जाणार त्या बाया जाणार
चालली काय चालली रामभाऊ जा बाई तुम्ही मला जमणारच नाही आत्या अजिबात जमणार नाही मला तुम्ही जा बाई. चला बाया दिवशी दणक दिवाळी नुसतं पोटात कालवले होत येटुळे खाल्ले असतील 10-15 मिनिट कालवले पोरग गेले रानामध्ये पोराची भाकर आपल्याला घेऊन जावं लागेल पोटचा गोळा आहे तेव्हा त्याची भाकर आपल्याला घेऊन जावं लागेल हिला काही घेण नाही राहील तर पोरग मावलो पैसे राहील ही पडली इथं घरामध्ये कणत अरे सासू गेली रानात सासू गेली रानात घडीभर फक्त तुमच्या वावरात जा ती आली का तुम्हाला हाका मारून बोलून घेतो मग आपण संगमंग जेवून येतो तो काय बोलतो मी तो हाका मारतो नाही मारतो बस झालं. हाय आता काय करतो येतो नाही टेकायला पाहतो एवढं लागत याच्या भरोसा ठेवू नको याला काय बोलतो नाही खरंच रे. आपल्याला आवाज सुद्धा द्यायचा नाही वहिनी आल्यावर असं नाही म्हणा नवीन खाल्ल्या बांधायला काढून हा वहिनी आली हातीनं जेवण करतो आपण होतोच तिकडं मग नाही नाही आपण संग जेवू नको येडवड नको करू तुम्हाला जेवायचंय ना तुम्ही फक्त आता खायच्या वावरात जा फक्त तिथे यायचा टाइम झाला ती आली ना नक्की तुम्हाला बोली तुम्ही नाही तू थांब रे वहिनी येऊ दे बस काय? येड्यानं काय काय करता? थांबून देणार रे आज अरे तुम्ही फक्त तुमच्या वावरात जा बाबा जा तुम्ही लवकर आता असं ना हा बरोबर दादा तो म्हणतो ना बोली जाऊ दे मग चाल म्हातारीला म्हणलं तिला पाठवून दे म्हणलं 12-1-1-1:30 वाजत आला अजून यायचा पत्ता नाही काय म्हातारी येईन काय नाही म्हातारी म्हणे तिला पाठीचे म्हणे नवीन लग्न झालेले कस काय बायको सांगा बोला मला नसती लाज येते हा ना आता पोरग कोणच्या रानात आहे काय माहिती चला बाय आल्यावर तिल्या रानामध्ये याला हाका मारून पाहिली पाहिजे कुठे हा नेमकं म्हातारीला मला लवकर पाठवून दे या 2:30-3 झाले तरी अजून येईना काय भानगडी काय नाही काहीतरी गुणगुण आवाज आल्यासारखं वाटतं बरं का लईच लांबचा आवाज वाटतोय तुझ्या कानाचे पडके फाटले अरे कोण आहे कोण आहे वा मेलेला आईचा आवाज ओळखू येईल अरे मीच येतोय वाली नक्कीच बायको आली काय नको आई ये 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 पुढून येऊ मला रस्ता सापडा ना हा घासातून मकातून येरीच्या मधून ये घासातून मकातून येरीच्या मधून ये मरवाना गटा काय खाऊन तिकडं चला बाया जाते याची पण मजाच करून पाहते नवीन लग्न झालं बायको संग बोललो नाही अजून मी आज बायकोला रानात बोलवलं आता तिचं संग बोलायचं काय बा मला हिंदी भाषा कळायची नवीन
लग्न झालेलं आहे कस काय बोलावं काय नुसतं फोटो लावून राहिले का मी भाऊ बाळू काय गे भाऊ बाळू काटत तर मग रागा रागा पोर बाळू चाल भाऊ ऊन दिवस किती वर आलाय ऊन पडलंय चाल पहिलं सोडून दे चाल जेवण करून घे चाल चाल जेवायला चाल जेवायला चाल भाऊ बाजरीची भाकर आणली आणि तुला कांदा आणला मिरचीचा ठेसा आणला आणि चाल चाल जेवायला चाल आणि तुला म्हणलं तुम्ही तिला पाठव म्हणून ती उतरली पडली अरे ते काय ती आजारी पडली हा ना मग म्हणलं आता तू उपाशी राशील हा म्हणलं लेकराची भाकर घेऊन जावा तू नांगरायला आलेय चल जेवण कर चाल मा बाबड मला जेवायचं 17 का सांगितलं म्हणलं तिला पाठव तू चालू रानामध्ये कोकळत मला जेवायचं नाही उपाशी राहतो का पाठी घेऊन घरी जाय चल चल सोनूला मला जेवायचं नाही ती पाठी घेऊन घरी निघून जायचं चल भाऊ जेवायला मला जेवायचं नाही बरं का ये जेवण करतात जेवण कर तुला सांगतो मला जेवायचं नाही असं येऊन करू नको मला जेवायचं नाही तुला सांगितलं ना 17 मला तिला पाठव तू चालली रानामध्ये ती पाठी उचल अरे जेवण करून घे तुला सांगितलं पाठी उचल असं येऊन करू नको जेवण करून घे मला जेवायचं नाही पाठी उचल असं नको ती पाठी उचल मला जेवायचं नाही तुला सांगितलं ना नको येड्या करू पाठी उचल पाठी उचल 17 का सांगितलं तिला पाठव पण हिलाच रानात पोकळ सवय ती पाठी उचल तिकडे करते काय तू इकडं भाऊजी चलाव जरा चला ना लय आडव टाकी ती तुमचं चला जरा मारला ना मी नवरा चांगला दुसरा दाजी तुम्ही तो बेरा घेऊ नका मी आहे ना पाठी उचल लागत पाठी पाठी उचल मला जेवायचं नाही जेवण करून मला जेवायचं तू तब्येत कशी काय कशी पाठी उचल तुला सांगितलं पाठी उचल जेवण पाठी करून उचल पाठी उचल दाजी
मेरे किस्मत में तू न शायद तरी तसेच पडले तुम्ही. चालती होय मला जेवायचं नाही. हा चालेल चाल चाल चालती होय. उपाशी मरण आता सांगेल. अरे सासवाली रानातून सासवाली रानातून हा सासवाली रानातून अजून सुनबाई उठली नाही उठली नाही सुनबाई उठली नाही उठली नाही कालच्या धरून कालच्या धरून कालच्या धरूनईच्या जीवाला बर्रा नाही जीवाला बर्रा नाही तोंडाला पाणी नाही तोंडाला पाणी नाही. चला बाया अरे शांत बसा नाही मग तुम्हाला उठी मार का मी. रानात गेले पोराची भाकर घेऊन काट्टीचे काट काही जेवलं नाही त्यांचा बमकवलं तो. आता ही सुनबाई उठेल हा एक नाही काय माहिती घालायची ना काम. अगे रंबा अरे रंबा आल्या का त्या बाई हिने माहिती टिपी चाप करून टाकली. आले का बाय तुम्ही आले आले रानातून जाऊन आल्या का हा मग नाही तुम्ही गेल्यापासून कणभर अन्न पोटत नाही माझ्यावाल्या तुझ्या कुणी मी काहीच खाल्लं नाही बाय तुम्ही गेले तर बर कोणाला विचारायचं नाही काही खाल्लं का कोणाला विचारा तुम्ही नसतं खाल्लं. आणि तुम्ही रानात मस्त खाल्लं असन हा पाय आता मी असं खाल्लं बाई विचारूच नको. तुम्ही रानात कंदमुळं गाजरं खाल्ले असतील मुळे खाल्ले असतील गाजर खाल्ले तो म्हणे मुळे जोक म्हणे आई म्हणलं राहू दे पुढच्या जागरणाला काम येतील म्हणलं ते मुळे. मला घरी राहून काय मिळत जरशे काही ते शेण खाय आता. माझ्याला बरं नाही ना आत्या. अरे 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 तुम्ही लवकर डॉक्टर खाण्यात जा. डॉक्टर खाण्याचा का दवाखान्यात जा. मला 2-4 लेमन गोळ्या घेऊन या बाई आत्या. तुमच्या घरात रोग आहे का मला बरं नाही बाया आता काय मी मरण म्हणून भरोसा नाही जगन म्हणून माय बाया असं वाटत तुम्हाला वैतक द्यावा नाही वाटत काय झालं. गळ्यात भोपळा बांधावा आणि एखाद्याची ईर धुडी टाकावा. भोपळा नको बांधू या वद्री शिरी पुढे ना ये रे पाटा बांधण्याची वाटायचं जा एका वरती खाली 2-3 वेळा पाटा बांधला होता पण गटांगळ्या खातो पाटा पाटा गटांगळे खातो. भोपळ्यात लिकीज असेल मग. आत्या का माझ्या तोंडाला चव नाही ना बाया आत्या. काय सांगू बाया तुम्हाला आत्या तोंडाला चव नाही बाया माझ्या. असे लेख सून पाहिजे रानात गेला का लेखाने बंब पडता घरी आलं का सून म्हणते माझ्या तोंडाला चव नाही. 2 शहराच्या वरण पापड्या करना त्या बाया दिया हा करना त्या बाया दिया. पोटात कणभर अन्न नाही बाई मला 2 शहराच्या वरण पापड्या करा बाई. खाल्ल्या तर खाईन नाही तर तशी झोपून राहीन. तुम्हाला काही वाटत नाही तुमची भाषी मी मला उपाशी ठुत्या. तुला लग्न करायच्या आजवर फाशी दिली जा बाया जा जा जाती आहे रे मळ्यातून थांब तुला
पापड्या खायच्या ना नाही ना 2 वरण पापड्या आणा बाया गोमतर प्यान थोडं आणल्या का आले बाया पापड्या घेऊन आल्या पापड्या घेऊन आले अहो तुम्ही बाहेर जाऊन बसा बाया काय झालं तुमचा टोक लागन ना हा अगं येऊ शेतात ना तेवढे मी घेऊन आले मा टोक लागेल का तुम्ही बाहेर बसा बाया माझा स्वभाव तुम्हाला माहिती ना पहिल्यापासून हा दिवसा कोणाच्या घरी नाही दिवसा कोणाच्या दारी नाही उगाच अरे भैया उगा चिमणी सामसूम झाल्यावर जात होते काय झालं? दादा भाऊची जर काय झालं? तुम्हाला बोलित होता दादा भाऊ तिची बायको जरी राहते निवड ठिसून तिला काय माहिती का आमच्या शाळेतलं काय होतं म्हणून काय काय आणलं बा अरे 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 झालं कॅसेट चालू झालं त्यांच्या मागच्या ठेव जबान चालले बाय अरे साजरी बाई रे अरे साजरी बाई माग उठली रंबा बायाची हा उठली रंबा बाया हा उठली रंबा बायाची हा उठली रंबा बायाची खाल्ल्या गाया गायानी एवढं कडक आहे का खाल्ल्या गाय गायानी हा पाणी बेडी बाई रंबा बाई जगलेला रंबा बाई चला बाया सुनबाई म्हणे तोंडाला चव नाही म्हणे खाऱ्या डाळ्या करून वरण पापड्या करून द्या दिल्या करून खाल्ल्याक नाही पाहून यावं अगं राय काय म्हणतात या राय काय तुम्ही आल्या का बाय तुम्ही नका कटकट करू माया भूती कटकट झाली नुसतं डोकं उठून पळत माझं आलं तो पुढे वाकडी रोडला राय काय म्हणता तुमची लय कटकटीवर असं वाटतं ना निघूनच जाऊ कुठं तुला रस्ता दाखवून देऊ म्हणून काय म्हणता जेवण केलं का तू हा मी नाही जेवले काय झालं मी जेवलेच नाही मी वरण पापड्या खाल्ल्याच नाही खाल्ल्या नाही का बरं त्या माळ्यातल्या बाया आल्या होत्या हा भेटायला म्हणून तुला भेटायला हा तेनीच वरण पापड्या खाऊन गेल्या अरे येऊ शेतात ना दिवाळी का बाहेर ना तुम्ही पेशंटला भेटायला गेलो बिस्किटच्या पुढे पेशंटला घेऊन जाते का तुम्हीच खाली का पेशंट तर तुम्ही खाऊन घ्या कणभर एक नगभर खाल्लं नाही आता म्या आत्या काय करू नये बाय आता जाते काय जाते आत्या काय सांगू आता माझ्या तोंडाला चव नाही तोंडाला चव नाही आत्या चालण्याच्या खाऱ्या डाळ्या खाऱ्या डाळ्या अननाच्या बायाची अननाच्या बाया अननाच्या बायाची अननाच्या बायाची आत्या तोंडला चव नाही बाई म्हणजे ते वरण पापड्यांचा तोंडाला चव नाही आली बाई मी वरण पापड्या तर खाल्ल्याच नाही पण माझ्या तोंडाला चव नाही बाई तोंडाला
सोनेबाई मग आता काय करू? वरण पापले काढलं काहीच नाही झालं पण तुम्ही एक काम करा काय चाराण्याच्या खाऱ्या डाळ्या घेऊन या मला खाऱ्या डाळ्या बर बर आता जा लवकर जाऊन पटकन या तुमचा लय जड स्वभाव लय दाबाना. भाऊ दुकानदार खाऱ्या डाळ्या त्या चारण्याच्या वा वा आल्या का त्या तिचा आवाज काय एक काम करा करंची वायर आणा आल्या का तुम्ही अरे आले काय मग खाऱ्या डाळ्या आणल्या का बाई एक काम कर तुम्ही बाहेर जाऊन बसा काय बसा तुम्ही बाहेर जाऊन हा तू खात नाही काय नाही म्हणते काय या बाया खाऊन गेल्या त्या बाया खाऊन माझ्या ते खाऊन घ्या आता मर्जीवान बाई आहे बाया तुम्हाला काही कळत का नाही काय मी भरल्या शेतातून चालते हा. कोणा ताटला हात लावी ते अजिबात वर नाही काय कनिष्ठ होते या माल चालू तर खनपुडत पाहिजे माझा स्वभाव गोळा आहे पहिल्यापासून मी बोली बाय पण माझा फायदा उचली द्या गोळा आहे. लय बोळी तू मी पहिल्यापासून लय फायदा उचलला तुम्ही बाहेर बसाल बाई. काय नाही तर उपाशी मर तिकडच लय चढ दिसती आहे. साडी जायची सुटून एवढ्या अरे सासू गेली बाहेर सासू गेली बाहेर हा सासू गेली बाहेर माझं उठली रंबा बायाची हा उठली रंबा बायाची उठली रंबा बायाची हा उठली रंबा बायाची खाल्ल्या गाई गायागी पाणी पेली बाया पाणी पेली बायागी खाली वाला तू हा जबले रामा बायागी हो चला बाय फिंदडी खाल्लं की नाही काय माहिती भावात ये खाते पण पाणी पिते खाते त्याची आवलत तिची होईल अगे रंबा आता ते गिरण चालू झाली अगे रंबा रंभो अगे रंबा रंभे अय पुरी अगे फिंदडी काय म्हणता त्या पार मा जीव जायला लागला इकडे आलडू आलडू म्हणे काय म्हणते तुम्ही ना नुसती कटकट लावते बाय मला उठायचं ताण करत्या अगं माय का पैसे नव्हते खाऱ्या डाळ्या खाल्लं की नाही तो काय आणलं आता चारण्याच्या खाऱ्या डाळ्या आणल्या होत्या खाल्ल्या की नाही फळं बिळं आणले का आता त्या वाकडीच्या रस्त्याला वाळेल पापडे ते आणू वास येतो त्याचा त्याचा वास येतो. नाक आहे ना मला नाक आहे का मला नाक आहे. उद्या सकाळी खोलून टाकू आपण. त्याला नाक नाही खाऱ्या डाळ्या खाल्ल्या की नाही तो कायच्या खाल्ल्या वेळा कुत्रा आलं आणि खाऱ्या डाळ्या खाऊन गेलं बया माळ्याच्या बाया आल्या वरून पापड्या खाऊन गेल्या आता खाऱ्या डाळ्या आणल्या तर कुत्रा आलं आणि ते खाऊन गेलं मग आता पडत आहे आता मी काय मला काहीच नको बाय तुमचं काही नको काही नको मला येऊ शेत नदी वळे पोट तुमच्या भाजले. पैसे निघून जाईल बरं तुम्ही इथं पड
आईला म्हणलं बायकोला पाठवून दे म्हणलं. आईच आली रानामध्ये. म्हातारी म्हणे काय बायकोचं लय दुखत म्हणे. बायकोचं लय दुखत म्हणे. एका वेळात आईचं दुखत असलं काही वाटत नाही, पण बायकोचं दुखत असलं तर संध्याकाळची पंचायत होती. भाकरी कालो ना ती घरी जायला पाहिजे. किती दुखत आणि किती नाही ते आपण पाहिलं पाहिजे. काय रे तुमच्यामुळे वहिनी आली का? अरे तिथं दुखायला लागलं येडे हो. काय करतो लवकर घरी जाय. रानात म्हातारी आली तू म्हातारी. हा तो बायकोची नाही तू नाही दादा. काय झालं? तो बायको तो आईला तो वाटतं यांचा संसार नाही व्हावा म्हणून. ही डंगरामध्ये म्हणजे आमच्या घराचा खेळ म्हातारीमुळे होतो का? घरी खरं काय? म्हातारी तो संसार होऊन देणार नाही दादा. म्हातारी आमचा संसार होऊन द्यायची नाही. आणि संसार करूनच जाणार नाही तुला तिथे आहे तर. खरं काय? हा तिला बंपू का मग चांगलं? मी तर म्हणतो ना तिला घरी गेलो पाठी देऊन टाकतो. हा यांच्या आयांना यांनी पाशा दिली असं ना. म्हातारीला या डेवानी करते झाला तो वाली. म्हातारी म्हणे तुझ्या बायको तू लई दुखू राहिलं म्हणे इकडे आल्यापासून. बायकोचं हा ना. तू आता तू सकाळी घरी वाला तेव्हा दुखत होतं बायकोचं. तेव्हा ती आंघोळ विष्णा करीत होती चांगली. आणि अचानकच काय दुखायला लागलं. स्वयंपाक पाणी करायचं टाइम दुखायला लागलं म्हणे. असं हा ना. दादा एखादा पावड्या डांडा देतात ते घरी जाऊन पाहिजे ना मग तो. गेल्याबरोबर म्हातारी डोक्यात टाकलं पाहिजे का? अरे गट्ट्यात नको टाकून म्हातारीच्या. मग काही नाही बायकोला दवाखान्यात घेऊन जाय तू. अरे खेळ पाड्या लोकांचे खेळ करून असं झालं तुला. जाऊ मग. घरी आलो म्हातारी दारातच बसली. रानात आली मग बंपवली. आता घरी स्विच आली तर बोलायची नाही. आता तिला सांगावं काय पण आता उठायची नाही लवकर. बैल सुटली बैल मारू राहिले एकमेकाला. पुढे गेले ते तिथे गवणी मध्ये गवणीत मारामारी कर. मारामारी करू राहिले तेवढं पाय बरं काय झालं नेमकं त्यांना? बर 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 पाय पाय पाच लोटलाट करू नको टंगड मोडेल. बायको काय झालं म्हणजे? हाड तुला काही नवरा बिवरा काही कळतच नाही म्हणे हाड. बायको आले का बा तुम्ही पिंटेच्या पंपू. आज काय थतपत्ता नाही झालं पंपू. 4 वर्ष झाली एकमेका संग बोललो नाही पण पंपू. आले का बाया आलो आलो. आले का तुम्ही आले का बाई. एवढी कौन करू राहिली? म्हातारी म्हणे ते खरं आहे काय? लय दुखत काय नुसतं. काय करू राहील तिथं? काय ते लोकांचं लेकरू आजारी पडले तिथे गेला टापा आण राहील तुला काही समजत का? तिथं दुखत होतं म्हणून मी तिला गेलो. अरे सुख दुःख माय मी विचारायचं. सासू मी तिच्यावली. तू कुठं चालला विचारायला थोबड घेऊन? तुला तिकडे गवणीत गेली. अरे ते लहानपणापासून बैल मी सांभाळलेले. त्यांनी मला पाहिलं लगेच मारामारी मिटून घेतली. गळ्यात पेंडके गुतून घेतले आणि चारा खायला लागले ते. तुला पाहिलं बरोबर बाजू झाले बा. मग लय तुझ्या म्हणजे गुणधर्म दिसतो बरं का? हो एका आवाजावर जागेवर उभे राहत होते म्हणून. पहिलं मग बापत कोण राहिलं? तुला काय पंचायती करायची? काहीतरी खोडा असं तुझ्या बशी असं. तू एक काम कर बाहेर काढ पण. अरे हा मग तरी असं काय जवळ जावं. पोरगी उद्या काही कमी जास्त झालं ना माहेरामध्ये राहीन का मला नाक? भाऊ येऊन देईन का माहेरामध्ये? कधी बोलून द्यायची मला बा. हिला काहीतरी सांगावं लागेल. आयो इकडे काय तू निश्चित तिच्या बस तू गुंड्या तोडल्या बरं का बाळ्या? आयो ते आई हो घरामध्ये ती आजारी पडली. घरामध्ये काम कोणी करायची? हा ते खरंय. 2 दिवसामधून त्या माठामध्ये पाणी नाही राहिलं. हा मग पाणी आणायचं होतं तेवढं पाणी आणलं असतं. तिला होईन आपल्याला होईन. हा हा आता जाते पाण्याला. जाते ना. जाय मग. कुठं जाऊ पाण्याला? कुठे जाते तू? पाण्याला जाते इथं लारेच्या मळ्यात. तिथं काय आलं जाती? मोकर मळीचं पाणी उतरेल म्हणे तिथं. मग कुठं जाऊ?
इकडून गणेश नगरवरून आणलं असतं जारचं जारचं हा गणेश नगरहून हा बर बर जाते ना जाऊ का जाय मग काय झालं तुला म्हणलं दुखत म्हणतो अहो, काय सांगाय तुम्हाला मी भाकर घेऊन येत होते बर तुमच्या माझ्या हातून भाकर हिसकून घेतली माझ्या जिंजा रुवाड्या गल्ली मध्ये मला आणलं तिनं म्हातारीनं तुमच्या आणलं म्हातारीनं आणलं बाई कोणाला विचारायचं तुला कळलं नाही का मी दुखत काय आहे होतं का काय काय करायचं बाया मी तवा जीव द्यायला चालले होते बरं आहे का उगा तुमचं तोंड पायासाठी थांबले मी रानात मला कधी कळलं असतं बरं. ओय, बाल्या! काय करतो अरे ते काय लई सांगत होते म्हणे लई मात्र त्रास दिला म्हणतो काय मारलं काय तुला काय तर संतोष काहीच नाही दिला तिला काहीच नाही केलं एवढी हे, कोण करून राहिली तू म्हणे पाणी घेऊन ये म्हणे हा आणि पाण्याला जाय म्हणे मग जवळ नको जाऊ गणेश नगर जाय म्हणे बरोबर. जास्त पाणी घेऊन ये हा. पाणी काय तोंडात आणू का मग रे आई त्याला काय हांडा बिंडा काही लागायचं आणि तो नेला नाही का तो जी शिंतावा ना मला थांबवणच दे ना पाय आता मला सांगायचं ना हांडा दे धर त्याचं बुड राहील का तुला काय करायचं जाय भरून आण बर का हा भरून आणि लवकर जात नाही घरात तुला घरात उंगच सोडूशी वाटत नाही ऐकू काय काय झालं म्हणे लय मारलं बायाला लय मारलं बाया तुला लय मारलं तुमच्या आईने लय मारलं लई मारलं अन काय करतो घरामध्ये बसलो ती लईच आई काय काय ना काय या जेवणी करतो काय ना मला म्हणतो जाय पाण्याला जाय इकडे जाय तिकडे लेकराला ताण देतो घ्याने देण्याचा लोकांचं लेकरू आपल्या घरी आलेले आहे तिला आता आपणच पाहायचं नाही मग कुणी पाहायचं मग पाण्याला गेले होते तो भाऊ काय म्हणन काय म्हणा बहिणीला पोरगी दिली पण त्या बहिणीनं वाटवलं गेलं पोरीचं असं नको व्हायला पुरीचं वाटुळ दुखत म्हणलं आपल्याला पाहणं काम आहे का नाही अरे बावला तर तुला नाही कळत त्याच्यामधलं नाही तू तिला जाऊ नको तिला झोपू दे मला कधी कळायचं मग दुखत तुला नाही कळत अजून लहान आहे तू 4 वर्ष झाली आता मी कसं बोलून गेलं अजून कळायचं नाही पाण्याला गेले होते हा ते हापशाच आहे नाही आहे बायाने पाणी ओ ओ ओ ओ टनांग 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 करू करू ते दांडकं मोडून टाकलं. बर मग आता कुठं पाणी पाणी नाही पाणीच नाही नाही दादी म्हणते पाणी तिकडे ते लेकरू लोक आजारी झालं. बाय काय बोलूनच देत नाही जवळ थांबूनच दे ना अशी. आल्या का त्या माझं डोकं दाबा बाई तुझ्या म्हातारीला सांगाव काय ते असं मला बसूनच दे ना तिथं हे आयो काय इकडे इकडे काय तुझ्या बाया काय? अरे शर्ट फाटे त्या बाया ना पंढरपूरला चालल्या म्हणे कोणच्या बाया या मावशी डोळी चोळीची ना हा त्या ना पंढरपूरला चालल्या ते म्हणे इथं बाळू हो तो आईला पाठवतो का म्हणे त्यांना काय उद्योग नाही काय मा लेकरू इथं सुना घरामध्ये आजारी आहे भावाचं लेकरू आजारी आहे आणि ते काय त्यांना कुठं देव देव सुचला लगेच पंढरपूरला चाललं इकडे चाल आयो म्हणते ना त्या नाही म्हणून नाही देवाच्या कामाला काय त्या म्हणते ना तो म्हातारीला नेतो म्हणून हा तू जाय ना पण मग त्या म्हणते ना नेतो म्हणून काय अडचण काय तुला गाडीत बसून जायला अजिबात नाही जाय त्या म्हणते जाय मग हा हा जाय गेला घेऊन बर का आई हो बर का त्या म्हणल्या मी एखादा देऊ वाढव करू नाही म्हणूच नको तू नाही तर तू म्हणशील त्याला माय सुना दुखत बाय काय करू बाय त्याला माय सुना दुखत काय करू बाय असं नको मा म्हणत नव्हतं जायचं हा भावाचं लेकरू माई सून घरामध्ये आजारी मी देव देव करीत हिंडायचं ते आय बाय काय म्हणते काय नाही म्हणायचं आपल्या घराची घरात आपल्याला माहिती आहे ना दुखत म्हणून तू कोणाला म्हणूच नको दुखत म्हणून हा हा मी पाहतो मग घरी आहे मी हा हा जाय मग हा आता काय म्हणतो काय घरी यायची नाही आता पंढरपूरला गेली डायरेक्ट ए बायको काय अरे काय झालं तुला नेमकं नुसतं पोटातल्या पोटात जुलाब होते गुलाब होत्या तुझ्या आणि काही नाही. काय रे तुला काय डोकं बी आहे का काय झालं मला म्हणे जाय म्हणे पंढरपूरला हा आयराच्या बाया चालल्या पंढरपूरला बरोबर ते म्हणलं होतं मला आणि पंढरपूरला जाय म्हणे हा. मग पंढरपूरला जायला काही कपडे लक्के आणि माहिती सुटकेस अरे हा तुझी बॅग राहिली होती काय दर ती बरस मला सांगायचं नाही तू फार निम्म्या रस्ते जाती मागे ती
आधी सांगितलं असतं. आणि जाय आता. हा हा जाऊ का मग? हा जाय. आणि पुरी लक्ष राहू दे. तिची नको काळजी करू आता. आणि तिला ताण देऊ नको. जर तिला लक्ष राहू दे. बरं बरं. हा हा येऊ का मग? ये. आणि पैसे अरे हा पैसे राहत धर धर. हो कोणत्या बँकेत ठेवतो तू मोठा? जो लावून ठेवला तर असं कुठं देवा धर्माला काम येते आई. देवा धर्माला आई मी पंढरपुरामध्ये जाऊन भीक मागत होतोय का पैसे नाही मागणार? म्हणजे तुला सुट्टी लागत होते का? हा सुट्टी लागत होती. नको एक कधी पोहोचले मला. म्हणलं बंद असले सुट्टी देऊ का मग नाही, काही? मी 500-500च्यात उधळली. असं ना जाऊ ना. नाही म्हणू नको त्यांना देवाला कुठं जायला म्हणलं ते पुढे जायचं नाही म्हणू नको बरं का? हा हे बायको काय झालं म्हणलंय तू का तुझो? नाही ना पोटात अक्कन राहणार नाही बाई माझ्या. पोटात काय म्हणी? काहीच खाल्लं नाही मी 2 दिवसापासून. खाल्लं नाही ना. एक काम कर येऊ राहणार डबा तसाच आहे. तेवढी भाकर तू खाऊन घे. नको बाया. भाकर खाय ना. मला नाही जे खायचं बाया. अगं भाकर खाय नका नका. बरं वाट. नाही बाई. भाकर खाय म्हणे. नका नका. तुला सांगतो भाकर नका खाय. नका. खाती का नाही? नका ना. भाकर खाती का नाही? आद्या. आद्या. भाकर खा माझी. आद्या. भाकर खायची. आद्या. मला मार द्या. मला मार द्या ना आद्या. भाकर खा. आद्या. आद्या मला मारी द्या. भाकर खायची का नाही? भावाजी. भाकर खायची. वहिनी वहिनी. भाकर खाऊन घे. आद्या. भाकर खायची का नाही? खाते खाते खाते. अरे मारून झोडून तिनं भाकरी बळ तरल्या बाया दिया. तिला बळ तरल्या बाया दिया. मला चरायला बाहेर. अरे झाली निमिरात. हा झाली निमिरात माझं पोट फुगलं बाया दिया. आद्या पोट फुगलं बाया दिया. आद्या काहीच खाल्लं नाही बाया. पण पोट फुगलं माझं. कोणला विचारा मी काही खाल्लं का? आर्य झाली निमी रात माझं पोट फुगलं बाया दिया. हा पोट फुगलं बाया दिया. आर्य पोरगाला दारात. हा पोरगाला दारात याची सावली पडली बाया दिया. त्याची सावली पडली बाया दिया. दिवस निघता फुटकून जाणी. हा दिवस निघता फुटकून जाणी. मेलीन रंबा बाया दिया. मेलीन रंबा बाया दिया. आर्य नवऱ्याच्या हिराईत. हिरायचं तुम्ही चोरून खाऊ नये दिया. तुम्ही चोरून खाऊ नये दिया. चोरून खाल्ल्यावरती अशी फजिती होती बाया दिया. फजिती होती बाया दिया. म्हणे जनार्दन स्वामी अर्थ मानवाला द्या दिया. आर्य मानवाला द्या दिया. सासू सुनाचं भांड तुम्ही ऐकला त्या बाया दिया. खालीवर ती गोदडी घेऊन झोपली रंबा बाया दिया.